हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो फायनली घरी आलेली आहे. मस्त झाली ट्रिप, छान वाटलं, नवीन लोकांना भेटली म्हणून मस्त मस्त वाटलं. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मला खूप आवडतं जेव्हा जेव्हा आपण नवीन लोकांना भेटतो. आधी मी अशी बिलकुल नव्हती, खूप इंट्रोवर्ट होती, जास्त बोलायची नाही. बट विथ टाईम ना ते सगळं चेंज होत गेलं. विथ टाईम मला समजायला लागलं की आपण जेव्हा नवीन लोकांना भेटतो तेव्हा आपण त्यांच्याकडनं पण खूप काही शिकून जातो. जसं मी नेहमीच म्हणते, प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी एक वेगळं शिकवतो आणि समजतं की हा म्हणजे देवाचं क्रिएशन कसं आहे, देवाने प्रत्येक व्यक्तीला कसं बनवलं आहे, प्रत्येकाची थिंकिंग ही कशी आहे, प्रत्येकाचं राहणीमान हा कसा आहे. आणि हे जे 6 दिवस आम्ही सगळे एकत्र होतो, खूप आम्ही धमाल केली, खूप मजा आली आणि एक आता छान असं बॉन्ड क्रिएट झालेलं आहे. सो सकाळी 3ला लँड झालो, त्याच्यानंतर बाहेर येईपर्यंत ऑफकोर्स वेळ लागतोच. 4:45 वाजता मी ओला मध्ये बसली आणि इथे आय गेस 5:25ला मी पोचलेली. आली आणि झोपली. नायसाला फक्त स्कूलला खाली ड्रॉप करायला मी उठलेली, कारण मला आज ड्रॉप करायचं होतं. खूप दिवस झालेले तिच्याशी असं ते कन्व्हर्सेशन नव्हतं केलं. रोज व्हायचं ते फक्त फोनवरती होत होतं. पण फोनवरती पण कसली नायसा बोलते, नुसती पळायची, नुसती पाहिजे. 1-2च क्वेश्चन विचारायचे, आई तू कुठे, तू माझ्यासाठी काय घेतलं, बस दॅट्स इट. पण नायसा एकदम व्यवस्थित राहिली. आणि ती मला आता तेच सांगत होत्या की छान व्यवस्थित आईंजवळ झोपायची. आई रोज सकाळी तिला व्यवस्थित रेडी करायच्या, दूध द्यायचं आणि मग ती स्कूलला जायची. असं तिला त्रास वगैरे काही दिलेला नाही, कारण तिला आता ती समज आहे, तिला आता समजतंय सगळं काही आणि ती एकटी सुद्धा आता राहू शकते. मी जेव्हा सकाळी आले तेव्हा आई जेवण वगैरे बनवत होते. आई माझ्या आय डोंट नो आई कधी उठल्या. आईने सगळी तयारी ऑलमोस्ट त्यांची झालेली, कारण सनीचं तुझं आज 24 आवर्स ड्युटी होती. सो मी फक्त उठली, रेडी झाली, नायसाला खाली ड्रॉप करून आली आणि परत येऊन झोपली, कारण झोपच पूर्ण नव्हती झाली. फ्लाईट कितीही आपण बोललो तरी फ्लाईटमध्ये काही झोप लागत नाही, खूप अनकम्फर्टेबल होतं झोपायला. सो आता वाजले आहेत 11:15. माझा विचार केला की फटाफट बॅग जी आहे ती अनपॅक करते. नायसा येण्याच्या आधी तिच्यासाठी काय काय गोष्टी आणलेल्या आहेत त्या सगळ्याचा इथे लावून ठेवते आणि तिचं रिॲक्शन बघायचं आहे. आणि लेट्स सी, संध्याकाळी मग फाल्गुनीला सुद्धा भेटायला जाईल. गोंडू आहे तिकडे. आता फाल्गुनी पण आज जाणार होती कुठेतरी बाहेर. सो बघूया कसं ते होतंय. अँड छान वाटतंय परत एकदा घरी आल्यानंतर. म्हणजे आपण किती कुठेही फिरलो तरी आपलं घर ते घर असतं. घरातलं जेवण साधं सुधं ते सुद्धा आवडतं. म्हणजे कितीही आपण बाहेर इंडियन फूड खात असलं तरी घरातलंच फूड आपल्याला पाहिजे. सो आजच्या दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. सो माझी आता इथे बॅग अनपॅकिंग चालू आहे आणि मगासपासून गेटवरती येत आहे की पार्सल आलंय, झोमॅटोवरनं पार्सल आलंय. पण मी तर काही मागवलंच नव्हतं, म्हणून मी सगळं डिनाय करत होती त्याला की कदाचित चुकून सिक्युरिटीकडनं आमचा फ्लॅट नंबर झालं असेल. डिनाय केलं बट स्टील मग त्याने काय माहीत नाही, मे बी कन्व्हिन्स केलं असेल आणि मग तो वरती आला. अँड आय हॅव रिसिव्ड वन गिफ्ट. आता परत एकदा अजून एक बेल वाजलेली आहे. सरप्राईज आलेला आहे, बट सनीने मला सांगितलं नाही. म्हणजे ऑफकोर्स त्याने मला ॲटलिस्ट सांगायला पाहिजे होतं एकदा की असं असं मी काहीतरी गोष्ट तुझ्यासाठी मी पाठवत आहे. पण त्याने मला सांगितलं नाही. तो सिक्युरिटी वरपर्यंत आला, कारण मी 2 वेळा कॅन्सल केलं त्याला आणि तो मला म्हणतो तुम्ही कॅन्सल करता तरी तुम्ही पार्सल कसा घेतला. तर मी त्याला काय समजवू. एनिवेज, सो आय हॅव रिसिव्ड वन पार्सल सनीकडनं, कारण इट्स व्हॅलेंटाईन वीक. आणि व्हॅलेंटाईन वीक ज्या दिवशी स्टार्ट झालं मला तर बिलकुल आयडिया सुद्धा नव्हती. त्याने मला सकाळी फोन केला आणि वॉज लाईक हॅपी रोज डे. तेव्हा मला कळलं की व्हॅलेंटाईन वीक स्टार्ट झालंय. आणि ह्या 9-9.5 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की आम्ही दोघं सुद्धा एवढं लांब होतो. भेटता नव्हतं येत, बट इथे खूप 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 आम्ही मिस केलेलं आहे. सो आय डोंट नो ह्या पॅकेजमध्ये काय आहे. लेट्स सी, लेट्स ओपन. लव्ह लेअर्ड अँड डिलिव्हर्ड असं एक सुंदर बॉक्स आलेला आहे.
सेज लव. आतमध्ये आहे टू माय परफेक्ट मॅच. यू आर अ स्प्रिंकल्स टू माय कपकेक, द चेरी ऑन माय संडे, अँड यू मेक माय लाईफ अ होल लॉट स्वीटर. लव यू चेरी मच, युअर स्वीट हार्ट. थँक्यू. केक सोन, ब्राउनी, चॉकलेट्स, केक. सो आज आय गेस आहे चॉकलेट डे का, म्हणून मला हे पाव आणि रोज डेचे एक रोज. थँक्यू सो मच. सो काल होता चॉकलेट डे, आज आहे टेडी डे. आणि हा सरप्राईज अमेझिंग आहे. सकाळी मी जेव्हा आली तो झोपलेला आणि मी येऊन मी पण झोपली आणि मग मी त्याला काय भेटली नाही. आम्ही फक्त अजून फोनवरच बोलतो. आता तुम्हाला उद्या भेटेल. थँक्यू सो मच. नाही, माझ्यापेक्षा जास्त नाहीसा खुश होणार आहे ह्याला बघून. सो असे छोटे छोटे जेस्चर्स प्रत्येकाला आवडतात. प्रत्येक मुलीला हे खुश करून जातं. ज्या दिवशी सनीने मला विश केलं हॅपी रोज डे, त्या दिवशी मला एवढं भरून आलेलं की मी एवढ्या लांब असून सुद्धा यु नो तो ते विसरला नाही आहे. अँड ही इज विशिंग मी. तो मला मिस करतोय. आणि आता घरी आल्या आल्या हे मला सगळं मिळतं. एका रिलेशनशिपमध्ये काय पाहिजे, खूप सारं प्रेम, एकमेकांसाठी रिस्पेक्ट, एकमेकांसाठी लॉयल राहणं. ते मला भरभरून सनीकडनं मिळालंय. अँड आय एम शुअर ते पुढे सुद्धा मिळणार आहे. म्हणजे हे जे 6 दिवस आम्ही एकदम असे लांब होतो ना, असं झालेलं ओ माय गॉड, कोणत्या दुसऱ्या जगात मी आली आहे. आणि असं एक पॉइंटला असं व्हायचं की खूप मन भरून यायचं की अरे ही इज नॉट देअर विथ मी बाय माय साईड. ठीक आहे, जेव्हा तो असं सगळं करतो ना, तर अजून 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 त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे, त्याच्याबद्दलचं जे रिस्पेक्ट आहे ते वाढतं. त्याला खूप चांगलं माहिती आहे की खूप असं लॅविश किंवा खूप असं मोठं गोष्टी केल्यावरच मी खुश होईल असं नाही आहे. छोटे छोटे ह्याच्याने सुद्धा मी खूप खुश होते. कारण व्हॉट इज इम्पॉर्टंट की तुमचा जो पार्टनर आहे तो तुमच्यावरती एवढं प्रेम करतोय. आणि कितीही कामात असलं तरी तो आपल्या पार्टनरला विसरत नाहीये. किंवा मग ते विश करणं असो किंवा काही, तो पण थ्रू आउट द वीक ऑफकोर्स बिझी होता. आता सुद्धा तो बिझी आहे. आता सुद्धा तो हॉस्पिटलला आणि त्याने मला हे पाठवलंय. सो थँक्यू सो मच. आय एम सो ब्लेस्ड. ओ माय गॉड, हे किती ब्युटिफुल आहे. नाईस. नाईसासाठी गिफ्ट बघ. नाईसा इज नॉट फॉन्ड ऑफ क्लोथ्स. तिचं तोंड बघा. बाई वाव निघालाय तोंडातनं. जास्त करून शॉपिंग सगळी नाईसा आणि न्यानासाठीच केली. येस, नीट ओपन कर, नीट ओपन कर. आवडलं बघ तुला. हो ना. घरात वापरायला आणले ड्रेस बघ. हे बघ, हे डोनट, हे डोनट्स आहे. ते दाखव. हे कोण आहे. एक गर्ल आहे. हे बघ, हे बघ, हे किती क्यूट आहे ना. क्यूट आहे ना. बघ, only ना नाईसा इज नॉट फॉन्ड ऑफ हे सगळं. हे नाही, हे गोंडूसाठी आहेत. दाखव. हे तुझ्यासाठी. नाईसाला हे फार आवडतं. किचन. आवडला. पेपा पिग आणि मरमेड आहे. हो, त्यांचं पेपा पिग इज डिफरंट. आवडलं तुला. माझ्याकडे होतं
तुटू नाही. हो, एक गोंडूला आणलंय. स्टँड वर लावून दे. नायसाला हे पुष्कळ आवडतं म्हणून तिला. ब्रेसलेट, हे ब्रेसलेट आहे. हे पण ब्रेसलेट आहे. रबर आहे तुला. ब्रेसलेट पुष्कळ आवडतात. नाही सर, आवडलं ना. ते न्याना, सावी आणि नायसासाठी आहे मॅचिंग ड्रेस, व्हाईट वाला. ते मोठं वाला घे, सर्वात मोठं तुझं आहे. हां, नाही हे छोटं आहे वाटतं ते असेल. हां, आणि ते पण तुझ्या हातीच आहे. घ्या, उघडा. हे तुझ्या तोंडाला नाही लावायचं ना येसू, ते फक्त खेळायला आहे. त्याने जसं सांगितलं की इट्स सेफ फॉर किड्स, पण तरी मला भीती वाटते. म्हणून आपण कोणाला लावायचं, खेळायला लागेल. ह्याने पण डॉलसाठी काहीतरी बनवलंय. ओके, सो तर वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि आजचा दिवस हे सरप्राइजेसने भरलेलं आहे. मला असं वाटतंय परत एकदा बेल वाजली आणि मला एक सरप्राईज मिळालंय. नायसा म्हटली हे मला आहे का? मला पण आहे. एक टेडी बेअर आहे मला आणि एक पिलो पण आहे मला. तुलाच आहे. सो सरप्राईज मी तुम्हाला, हा सरप्राईज मला इव्हनिंग मध्ये मिळाले. सकाळचा होता तो मॉर्निंग सरप्राईज होता. आज आहे टेडी डे. सो सनीने परत एकदा हे असं क्यूटचं पाठवलं आहे. छान असं पिलो आहे, छोटं टेडी बेअर, हे प्लांट, यू आर माय फेवरेट, आणि एक छोटंसं कार्ड ज्याच्यावरती हे लिहिलंय, एंजल माय लव्ह, हिअर इज अ टेडी टू होल्ड व्हेन आय एम not around, though it can't match my hugs, let it remind you of my love, warmth and presence. Hug it tight and fill my heart close to yours, always yours, forever in love. Happy Teddy Day, my darling love. Thank you so much. Thank you. काय त्याला पाठवलं नाही, मी फक्त त्याला विश करते. बट सनी अशा पद्धतीने मला स्पेशल फील करून देतोय. तो इथे नाहीये तरी सुद्धा तो ही इज मेकिंग शुअर की टू रिमाइंड मी ही इज देअर ऑलवेज विथ मी. आणि एका मुलीला अजून काय हवं आहे. म्हणजे एवढं मी सकाळीच तुम्हाला म्हटली ना की फॉर द फर्स्ट टाइम आम्ही सुद्धा एवढं लांब झालो. लाईक ह्या ट्रिपमुळे आम्हाला सुद्धा असं ना फोन व्हिडिओ कॉल होतं, पण फोन व्हिडिओ कॉल्सवर तसं ते इमोशन्स किंवा आय डोंट नो, म्हणजे मला नाही ते एक्झॅक्टली एक्सप्लेन करता येते. बाबू काय चाललंय ते उचल. सो छान वाटतंय.
जस्ट वेटिंग फॉर हिम टू कम टुमॉरो. आणि काय नाही, आता आम्ही फटाफट रेडी होतो आणि आईला भेटायला जाते. फाल्गुनी सुद्धा तिकडेच आहे, गोंडू तिकडे आहे आणि तिच्यासाठी पण काही क्लोथ्स मी आणलेले आहेत. सो ते सुद्धा मी तिला देईल. सो लेट्स गो. चुम 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 आवाज गोंडाचा. गोंडा ए गोंडी बघ, बाबा आले. हो लगेच बघ कशी बघते. तुला काय गिफ्ट आणले आहे? काय गिफ्ट आणले? काय हा ते वरी. बापरे, एवढं काय आणलंय? हे गोंडूसाठी. मातीची आवडीची चप्पल आहे. ज्ञाना आणि सावीसाठी. हे ज्ञाना सावी आणि नायसाचे सेम आहेत. ती ए गोंडू जागेवर ठेवते, जागेवर ठेवते. ठेव ठेव ठेव. हे हे बघा, हे हिचं होते. अगं हिच्या मापा, सावीच्या मापाचं बघत होतो पण फारच मोठं होतं ते. हे ड्रेस साईज ना, नायसाला पण आणलं, ती पण फार मोठी साईज आहे. बुद्धा काय आणलंय? आम्ही आज बुद्धा बघितला यावेळेस ना, म्हणून ते नायसाने आणले. होईल ना हिला? आता बाबा काय वेगळं अजून घेऊन येतील. क्यूट आहेत ना फ्रॉक. ए गोंडू कुठे चालली? कुठे चालली तू? कुठे चालली? ए इकडे इकडे लवकर ये. ये लवकर लवकर ये. लवकर आली 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 आली. दीदी दाखव. ए बघ दीदी बघ कशी करते. कर कर. ए ए ए गोंडू कन्फ्यूज झाली. गोंडूला आईची चप्पल आवडली ना. वाव वाव. स्ट्रॉने चमच्याने खायचं असतं ते. काय गोंडू काय? ताप ताप.